हॅलो फ्रेंड्स, मी स्वप्नाली कुणाल नाईक. आज आम्ही एक मस्तपैकी आमच्या गावी चाललो आहे. तर मी तुम्हाला पूर्ण प्रवास कसा आणि आम्ही कसं काय काय केलं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो स्टे ट्यून. कुणाल, आर यू रेडी? अरे वा. आम्ही आमच्या बॅगा वगैरे ऑलरेडी गाडीमध्ये गाडीत टाकलेलं आहे. आमचं एक झाड आहे, हे माझ्या मिस्टरांनी लावलेलं जांभळाचं झाड आहे, ते पण आम्ही आता गावी घेऊन चाललो आहे. सो तुम्ही आमच्यासोबत राहा, मस्तपैकी मजा येणार आहे. बघू प्रवास आपला कसा होईल. अँड हॅपी जर्नी. आम्ही साधारणतः 4 वाजता आमच्या घरातून निघालो, म्हणजे आम्ही मुलुंडवरून निघालो. थोडंसं ट्रॅफिक मिळालं आम्हाला, पण आता वाजले आहे, किती वाजले? 5:30 वाजले. एका तासात आपण कुठे पोचलो? अच्छा, एका तासात आम्ही खारघर पोचलो. पहिला पोचेपर्यंत आपल्याला किती वेळ लागेल? अर्धा तास. तसं आम्हाला जास्त ट्रॅफिक मिळालं नाहीये. प्रत्येक सिग्नल आमचे पटापट आम्ही पास करत गेलो. सध्या आम्ही ऑफिस अवर्स मध्ये निघालोय गावी जायला, त्यामुळे गाड्यांची रहदारी थोडी जास्त आहे. बघा, गाड्या आहेच. ज्या स्पीडने गाडी जायला पाहिजे त्या स्पीडने नाही जात आहे. सध्या आम्ही 20च्या स्पीडने आम्ही गाडी चालवतोय. आता आम्ही मुंबई पुणे हायवे वरती आहोत. इथे मस्त हायवे बघा, एकदम छान, एकदम छान. आणि आताच मला कुणालने सांगितलं. कुणाल, आपण कुठून जाणार आहे? अच्छा, मिसिंग लिंक. आम्ही फर्स्ट टाइम मिसिंग लिंक वरून जाणार आहोत. सो आम्हाला त्याच्याबद्दल खूप एक्साइटमेंट आहे. बघू आता, मी तुम्हाला नक्कीच दाखवेन काय काय तिथे आहे ते. मुंबई पुन्हा टोल नाका आलेलं आहे. म्हणजे मागच्या वेळेला आम्ही आलो होतो त्यापेक्षा तरी आता गर्दी वगैरे जास्त काही नाही दिसत आहे वाहनांची. गाडीच आहे. आपला नंबर येणार आहे का? आम्ही टोल नाका क्रॉस केला, त्याच्यानंतर साधारणतः 5-6 मिनिटानंतर मिसिंग लिंक येतं. पुढे जास्त अजून हेडिंग नाही लावलं, एकच आम्हाला बोर्ड दिसलं की मिसिंग लिंक जायचं असेल तर स्ट्रेट जा, असं होतं. आता आम्ही मिसिंग लिंकच्या रोडवर एंट्री केली आहे. छान रोड केलाय ना, मस्त वाटतंय. ये मस्त. आमचं एवढी मुलं एक्साइटेड झाली आहेत ना ते बघण्यासाठी, नुसता गोंधळ घालतायत. हे बघा मिसिंग लिंक. बघा, एंट्री तरी भारी वाटते. कनेक्टिंग लिंक टनेल मध्ये आपले स्वागत आहे. ओ माय गॉड, क्लास क्लास, एकदम जबरदस्त आहे. मी हा लिंकचा व्हिडिओ पूर्ण करणार आहे, जेणेकरून तुम्ही सगळी बघाल व्यवस्थित. छान वाटतंय आतमध्ये. स्पीड कंट्रोलर पण आहे याच्यामध्ये. वाव, हे बघा
फुल अब्रॉड मध्ये असल्याचा फील येतोय. तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष बघाल ना एकदम भारी वाटतंय. हा एकदम भारी दिसायला खरंच खूप सुंदर वाटतंय बघा. वाव, यू कांट मिस दिस सीन. आणि आमची संध्याकाळची वेळ आहे, 6 वाजत आलेत, पण जबरदस्त वाटतंय. असं बाजूबाजूला मोठे मोठे डोंगर आणि त्याच्यामधनं छोटं टनेल, त्याच्यात आपल्या गाड्या जात आहेत. अजूनही काम चालू आहे, झाडाबिडांचं करायचं सगळं काम चालू आहे. जबरदस्त केलंय. कनेक्टिंग लिंक टनेल मध्ये आपले स्वागत आहे. इथे स्पीड लिमिट 80 किलोमीटर पर आवरच्या रेटने आहे. इथे कॅमेराज वगैरे पण असतील ना, जर कोणी स्पीड वगैरे हे केलं नसेल तर. कुणाल इथे कॅमेराज आम्हाला कुठे दिसले नाहीत, काय मे बी असतील अजून हिडन कॅमेरा असतील. हो हे काय आहेत 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 हे काय आहेत आहेत. नो 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 हे बा आहेत हिडन कॅमेराज आहेत ना, त्यामुळे तुम्ही स्पीड वगैरे जास्त स्पीड मध्ये जाऊन ओव्हरटेक वगैरे करायचा प्रयत्न करू नका, किंवा रूल्स आहेत ते वाहतुकीचे तोडू नका. ते आहेत ते काय हर 100 किलोमीटर 100 मीटर वरती कॅमेरा लावलेले आहेत त्यांनी. अच्छा, दिस इज द लॉंगेस्ट टनल ना, आय थिंक सो. 8 किलोमीटर लॉंग टनेल आहे हे. नॉट इन द वर्ल्ड, बट हे केलेल्या टनेल पैकी खूप छान आहे. पण मी हे तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष याल, तुम्हाला खूप मजा येईल. कारण हे मी जे पाहते दृश्य खरंच खूप छान आहे. एक्झिट 7 किलोमीटर, आम्ही 1 किलोमीटर क्रॉस केलंय, अजून 7 किलोमीटर लांब एक्झिट आहे. आता आम्ही पुण्यामध्ये एंटर करणारच आहोत. ऑलमोस्ट 12 किलोमीटर राहिले पुणे यायला. आता मस्तपैकी आम्ही चहा पिणार आहे तिथे. खूप कुणाल जाम कंटाळला आहे ड्राईव्ह करून करून कंटिन्युअसली. आता आम्ही 2-2.5 तास झाले. हो, मॉलमध्ये पण झाले. हा खेड शिवापूर हायवे आहे. तिथे आम्हाला खूप भूक लागली म्हणून आम्ही हा सुरवेज नॉनव्हेज आणि व्हेज नॉनव्हेज दोन्ही जेवण असलेलं आम्ही रेस्टॉरंटमध्ये जेवलो. ऍक्च्युली सिलेंडरचं शॉर्टेज असल्यामुळे आम्हाला फक्त थालीच मागवावी लागली, पण चांगलं होतं एकंदरीत जेवण. आता साधारणतः 8:30 वाजलेत आणि आता ड्राईव्ह करून वगैरे पण आता कुणाल खूप दमलाय. आता बाहेरच एक अमृततुल्य चहावाला होता, तर आम्ही तिथे चहा प्यायलो. मुलगी आहे आमची, ती कंटाळली आहे. श्रेयस आहे. येस, बनमस्का आम्ही मागवलाय बाळासाठी माझ्या, कारण ती काही जेवणाच्या मूड मध्ये नव्हती. हा काय बनमस्का. श्रेयस तू पण खाणार आहेस बनमस्का? तो पण खाणार आहे. ओके चालेल, आपण बघू आपला प्रवास पुढे चालू ठेवूया. बाय. हॅलो, आता आम्ही आहोत पुणे आणि साताऱ्याच्या मध्ये. हा एक मोठा घाट लागतो, म्हणजे ऑलमोस्ट जवळपास आम्ही 5 किलोमीटर हा घाट चढलोय, म्हणजे चढतोय. 2.5 किलोमीटर कम्प्लीट झालंय, अजून 2.7 किलोमीटर हा घाट दाखवतोय आम्हाला. आहे चांगलं आहे असं. आमची गाडी तर आम्ही सेकंड गिअरवरच ठेवली आहे. आपल्या ड्राईव्ह सेफ या मताचे आहोत आम्ही. आहे तशी रहदारी आहे, भरपूर साऱ्या गाड्या येत आहेत जात आहेत.
रहदारी चांगली आहे. तुम्हाला पण मी ॲडवाईस करेन की घाटामध्ये आपण अननेसेसरी स्टंट्स वगैरे काही करू नका आणि ओव्हरटेकिंग वगैरे. आता हे चालवत आहे ते असं वाटतंय की हे इकडचेच असतील राहायला या ना, प्रॉपर इकडचे रस्ते वळणं कशी आहेत काय त्याचं नॉलेज असेल असं. तर आम्ही पहिल्यांदाच या रोडवरनं जातोय त्यामुळे आम्ही एकदम सावकाश गाडी चालवतोय. आमचं स्पीड 25च्या स्पीडने आम्ही चालतोय. एकदम आजूबाजूला पूर्ण काळोख आहे मस्त. घाट आमचा चढून झालेला आहे. आता घाटाचा हा उतार असतो ना तो सुरू झालेला आहे. हे बघा कशी उताराची वळणं आली आहेत आणि मोठी मोठी वळणं आहेत हा उताराची. ओ माय गॉड, ओ माय गॉड. थांब जरा, अगो थांब ना जरा. नेट तरी चालू दे. शांत होती इथे थांब. रिचार्ज कर. ऍक्च्युली ते रेंज नाही आहे ना, मुलांना व्हिडिओ बघायला भेटत नाहीयेत म्हणून चिडचिड चालली. आमची अनिका ती हो छोटू, आमची छोटू. हो आमचा दादा जाम क्युरियस आहे कसा घाट असतो, घाटातून गाडी कशी जाते हे त्याला सगळं बघायचं आहे म्हणून. हॅलो फ्रेंड्स, आता आम्ही सातारा सिटीमध्ये एंटर केलेलं आहे आणि ॲक्च्युली खूप छान व्ह्यू होता. एक साईबाबांची छान मूर्ती वगैरे अशी मोठी होती. माझ्याकडून ती मिस झाली, ती पटकन आम्हाला माहिती नव्हतं ती होती अशी. पण आमच्या आणि छान छान आहे. एकंदरीमध्ये आम्ही तो घाटातून आलो, चांगला अनुभव होता म्हणजे आमच्यासाठी तरी. आम्ही रात्रीचा पहिल्यांदाच प्रवास करतोय घाटातून, पण छान वाटलं आणि सेफ आहे असं. आणि वन वे वाटला तो, कारण रिटर्न येणं म्हणजे दुसऱ्या साईडने येणारी वाहनं आम्हाला दिसली नाहीत. मला वाटतं तो वन वेच होता. ठीक आहे, आता बघू पुढे पुढे अजून आपण जातो. अजून गगनबावडा एक मोठा घाट अजून एक बाकी आहे आणि गगनबावडा यायला साधारणतः अजून 5 तास आहेत. म्हणजे आम्ही जवळपास रात्री 3 वाजता आम्ही गगनबावडा घाटात पोहोचू. सो स्टे ट्यून, बघूया. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली. आमची कार आहे ती CNG आणि पेट्रोल आहे. तर आम्ही खूप ठिकाणी विचारलं. CNG तर खूप साऱ्या पेट्रोलवरती अवेलेबल नाहीच आहे, पण जिथे CNG अवेलेबल होतं तिथे गाड्यांची एवढी रांग लागली होती. सो तुम्ही जेव्हा कधी याल CNG कारने तर CNG अगदी भरभरून मुंबईवरून भरून आणा आणि पेट्रोलवरही जाऊ शकता. आपलं CNG आपल्याला जास्त रिझनेबल आहे. सो बस फायनली आम्हाला एक पेट्रोल पंप मिळालाय आणि आता आम्ही पेट्रोलच भरणार आहे कारण आमचा CNG संपलेला आहे. आणि आम्हाला हो येस, कुणाल का आपण पेट्रोल भरतोय? लाईन CNG खूप मोठी आहे. मला आता 1 ते 2 तास जातील. त्यापेक्षा वेळ वाचवण्यासाठी आम्ही पेट्रोल भरतोय. ओके, वेलकम टू सातारा सिटी. ऍक्च्युली खरंच खूप छान हायवे हा, एवढा मस्त आहे ना. म्हणजे ऍज कम्पेअर टू मुंबई गोवा हायवे, म्हणजे हा खरंच हायवे छान आहे. म्हणजे रस्त्यावर खड्डे नाहीत, काही नाही, मस्त आहे. तुम्ही एन्जॉय कराल ड्रायव्हिंग. कुणाल तू एन्जॉय करतोयस का ड्रायव्हिंग? येस. गगनबावडा घाट असा सुरू झालेला आहे बघा. ऍक्च्युली खूप मोठी मोठी वळणं आहेत आणि एवढी अशी वळणं आहेत ना की पलीकडून येणाऱ्या गाड्या येत आहेत नाही येत आहेत काही कळत नाही. त्यामुळे दरवेळेला जेव्हा आपण वळण घेतो तेव्हा आपण हॉर्न देऊनच वळण घ्यायचंय, कारण नाहीच समजत ऍक्च्युली. आणि आम्ही फर्स्ट टाइम आलो तिकडे, पण चांगला एक्सपिरियन्स होता. आणि मध्ये जसं आपण कोल्हापूरमध्ये एंटर करतो तसं कोल्हापूरपासून ते गगनबावडा जाण्यासाठी 98 किलोमीटर्सचं अंतर आहे. नॉर्मली आपण जर हायवेवरून वगैरे गेलो तर ते अंतर आपल्याला कव्हर करायला हार्डली 1 तास लागतो, पण गुगल मॅपने आम्हाला 2.5 तास सांगितलं. आणि खरंच तो मधला पॅच एवढा बेकार आहे, म्हणजे एकदम खडबडीत रस्ता आहे आणि एकदम एकदम निमुळता रस्ते आहे. एकदम हायवे तो नाहीच आहे. म्हणजे गावाच्या आतमध्ये कसे जे आतले रस्ते असतात, रॉ रॉ असलेले रोड, तसे रोड आहेत. तर बघा, तुम्ही पण येऊन बघा.
जो मला जो एक्सपिरियन्स आला तो मी तुम्हाला शेअर केला. अजून किती किलोमीटर राहिलंय घाट? 4.2 किलोमीटर. ऍक्च्युली हे कोल्हापूर म्हणजे हा मोठा डोंगर आहे. डोंगराच्या वरती आहे ते कोल्हापूर आहे आणि डोंगराच्या खाली आहे तो कोकण सुरू होतं. म्हणजे आता जवळपास अर्ध्या तासामध्ये तरोळा येईल. बापरे, हे बघ कसे झालंय. हा, डायरेक्ट घुसल्यासारखंच वाटतंय. हे साईडला बघा पिलर बांधलेत त्यांनी, पण स्पीड कंट्रोल मध्ये असेल तरच ते पिलरचा काहीतरी उपयोग होईल, नाही तर स्पीड जास्त असेल तर आय डोंट थिंक सो की पिलर काम करतील. आणि स्पीड मध्ये गाडी चालवून काही उपयोग पण नाहीये इथे. ऍक्च्युली आता सकाळचे 4:15 झालेत. नाईट ड्रायव्हिंगची आम्हाला काही सवय नाहीये. हॅट्स ऑफ टू कुणाल. अगदी जराही तो न झोपता खरंच एवढं रात्रभर ड्राईव्ह करणं इज नॉट इझी थिंग. आणि आता एक असं कुठला काय फाटा काय कळत नाही मला, पण हे मध्ये रेल्वे ट्रॅक आहे आणि ट्रेन पास व्हायची. आम्ही वैभववाडी का? ओके, वैभववाडीला ट्रेन पास होते, त्यासाठी आम्ही थांबलो आहे. म्हटलं तोपर्यंत काहीतरी बोलूया. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर अजून फॉरवर्ड करा. थँक्यू. बाय द टाइम कुणाल थोडी रेस्ट घेतोय. अरे रे 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 रे. ट्रेन आली याची आम्ही 5 मिनिटापासून वाट बघतोय. कुठे समोरून प्रकाश दिसतोय का? आली टाइम. हो ना, टाइम तर घालवलाय. पास होते. चलो, नाउ इट्स टाइम टू मूव. येस, सांगते तुम्ही जा आता. आता आम्ही तरळे यायची वाट बघतोय. बापरे काय बेकार पाहिजे रस्ता बघा. अरे रे तुमची गाडी ज्या प्रकारे हलते, कॅमेरा हलतो, तेव्हा कळायचं मला. माझ्या बहिणीला आम्ही तरळ्यात ड्रॉप करून आता आम्ही मुंबई गोवा हायवेला जॉईन झालोय. मस्त हायवे आता इकडनं पुढे. कुठं मुंबई गोवा हायवे कुठून चांगला सुरुवात होतो? लांजानंतर. हा, लांजानंतर मुंबई गोवा हायवे खूप छान आहे. तर जसं तुम्हाला ते दिसतंय ना तसंच आहे. तर हा पूर्ण आम्ही आता आमच्या गावी जाईपर्यंत हा हायवे असाच असणार आहे. हा मस्त एकदम स्ट्रेट. गावी जायला आता आमच्या वेंगुर्ल्याला पोहोचण्यासाठी आम्हाला 1 तास 26 मिनिटं दाखवते. म्हणजे ऑलमोस्ट 80 किलोमीटर्स आहे अंतर आणि असाच रस्ता आहे. आम्ही पोचू जवळपास 6:15 पर्यंत आम्ही आमच्या घरी पोचू. आता 4:45 झालेले आहेत. तर एकंदरीत असा आम्हाला 4:30 वाजता सुरुवात केलेला जर्नी 6:15 वाजता आम्ही आमच्या घरी पोचून त्या जर्नीचा एंड होणार आहे. मस्त आहे. पण 14 तासात आम्ही मुंबई टू वेंगुर्ला प्रवास कंप्लीट केलेला आहे. जरा बरं वाटतं. आम्ही घरी गेल्यावर असे झोपणार आहे ना सगळे, तर रात्रभर मी आणि माझे मिस्टर झोपलो नाही आहे. मुलांची झोप तर झालेली आहे, पण माहीत आहे ना ड्रायव्हर आणि ड्रायव्हरच्या बाजूचा व्यक्ती अजिबात झोपायला नाही पाहिजे. आम्ही पोचेपर्यंत सकाळ झाली. सकाळचे 6:15 वाजलेत. आमच्या आता घरी पोचायला अजून 5 किलोमीटर अंतर आहे. 9 मिनिटं सांगताय. सो अशा तऱ्हेने आमचा जर्नी कंप्लीट झालेला आहे. थँक्यू. स्टे ट्यून. अजून पण गावच्या खूप साऱ्या गमती जमती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे.
आणि माझ्या अशाच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील तर सबस्क्राईब करा. थँक्यू. हे बघा माझं गाव किती सुंदर आहे. हा रोड मला ना खूप आवडतो. असं गोवावाला फिलिंग येतं आम्हाला. नारळाची झाडं, दोन्ही साईडनी हिरवळ, मध्ये हा रस्ता. आमच्या वाडीतली व्यायामशाळा आहे. इथं व्यायामशाळा आहे आमच्या गावात आणि ह्या साईडला माझं घर आहे. कुठे गेलं ते बघा, ऑरेंज कलरचं आमचं घर. येस, अशा तऱ्हेने आमची जर्नी कंप्लीट झालेली आहे. आम्ही पोचलोय फायनली. सो टाटा, बाय बाय, टेक केअर, हॅपी जर्नी. कोणीच नाही